शिक्षक संघटनेचं तीव्र निदर्शने देण्यात आली। यामध्ये शिक्षण विभागातील प्रमुख काही मुद्दे म्हणजे शिक्षण विभागातील काही भ्रष्टाचार असेल, त्यानंतर समायोजित शिक्षकांचे काही प्रश्न, आणखीनही बऱ्याच शिक्षकांचं समायोजन झालेलं नाही आहे। त्यानंतर लेखाधिकारी हे जे आहेत ते फिक्सेशनसाठी हवाच्या सव्वा किमती पैसे मागत आहेत। त्यानंतर त्याचबरोबर ही KYC सुद्धा जे शिक्षकांची आधार ही KYC त्यासाठी सुद्धा खूप पैसे मागितले जात आहेत। जर एवढा मोठा भ्रष्टाचार जर आपल्या शिक्षण विभागात बोकाळलेला असेल तर आम्ही संघटना म्हणून आमचं कर्तव्य बनतं की आम्ही या विरोधात आवाज उठवला पाहिजे। त्यासाठीच आम्ही हे फक्त त्यांना एक इंटिमेशन देतो की जर आपण या गोष्टीवर थांबला तर ठीक आहे, जर यानंतर आमच्याकडे तक्रारी आल्या तर आम्ही राज्यभर आंदोलन करूत आणि आमरण उपोषणासाठी सुद्धा बसूत या गोष्टीची चौकशी करण्यासाठी। आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टीची दखल घेऊन सर्व शिक्षण अधिकारी यानंतर मुठा शिक्षक संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला पैशाची मागणी करणार नाहीत। त्यानंतर आमची जी जुनी पेन्शन योजना आहे, जुनी पेन्शन योजनेसाठी सुद्धा संघटना इथून पुढे भरपूर काम करणार आहे, त्यासाठी एक वेगळं आंदोलन उभं करणार आहेत। त्यानंतर माझी शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी निवृत्तीचं वय 60 वर्ष करावं। त्याचबरोबर जे लेखाधिकारी आहेत त्यांना माझं सांगणं आहे की बाबा तुम्ही जरासा पैशाचा विषय कमी करून शिक्षकांचे, खास करून मुठा शिक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांचे पैसे न घेता त्यांचे फिक्सेशन करावे। सर, अतिरिक्त काम जे शिक्षक या संदर्भामध्ये सांगायचं म्हणजे यामध्ये एवढं मोठं भ्रष्टाचार झालेला आहे, तो भ्रष्टाचारसुद्धा आम्ही जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तो सुद्धा भ्रष्टाचार आम्ही उकरून काढणार आहोत। कारण की शिक्षकांनी एक शिक्षणाचं काम करायचं आणि अतिरिक्त झाल्याच्या नंतर पुन्हा लाखो रुपये द्यायचे, हा खूप मोठा घोटाळा आहे। जर यानंतर जर मुठा शिक्षक संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याची तक्रार आली तर याविषयी आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत। आज मुठा संघटनेच्या वतीनं जे तीव्र आंदोलन छेडलेलं आहे त्याचं महत्त्वाचं कारण शिक्षकाच्या अनेक अडचणी आहेत। संघटनेकडे जेव्हा अडचणी येतात तेव्हा संघटनेला प्रामुख्यानं शिक्षकांच्या सोबत किंबहुना शिक्षकाच्या समोर खंबीरपणे उभं राहावं लागतं। आमचे नेते आदरणीय मगरे सर यांच्या सूचनेनुसार संबंध महाराष्ट्रात 8ही जिल्ह्यात आज एकाच वेळी सर्वत्र आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। यामध्ये शिक्षकांचे जे प्रलंबित रखडलेले कामं आहेत त्या सर्व कामांच्या संदर्भात, तसेच शिक्षकांना विनाकारण वेटीस धरून आणि भीती घालून हे अधिकारी पैसे उकळण्याचं काम करत आहेत। आणि ह्या गोष्टी जेव्हा निदर्शनास मुठा संघटनेच्या आला तेव्हा आम्ही त्यांची सतत भेट घेऊन याचा पाठपुरावा केला आणि आमच्या लक्षात आलं की खरंच शिक्षकावर खूप मोठा अन्याय होत आहे। म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि आंदोलन करत आहोत। भविष्यात जर वेळ आली की शिक्षकांच्या अडचणी वाढत असतील आणि संघटनेच्या नावावर जर त्या कमी होत नसतील तर आम्हाला त्यांच्या विरोधात उपोषण करावं लागलं तरी आम्ही करायला तयार आहोत। बऱ्याच शिक्षकांच्या अडचणी शिक्षण खात्याव्यतिरिक्त खात्यातून आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने BLOची कामं असतात किंवा शिक्षणाव्यतिरिक्त जे अतिरिक्त भार शिक्षकावर दिला आहे तोही कमी करण्यासंदर्भात आम्ही निवेदन तयार केलेलं आहे। आणि त्या प्रमुख मागण्या अशा आहेत की शिक्षकांना शिक्षणाचं जे कार्य आहे ते करू देण्यात यावं, यासाठी आमचं आंदोलन राहील। आणि शिक्षकाचे थकीत जे बिलं राहिलेले आहेत ते लवकरात लवकर कशा पद्धतीने काढून घेता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि समोरचं जे रूपरेषा आहे ते आम्ही लवकरच त्यांना कळू। हे तीव्र आंदोलन करण्यात येत आहे। माननीय सुनील मगरे सर, संस्थापक सचिव मुठा शिक्षक संघटना यांच्या वतीने आणि परभणी जिल्ह्यात श्री लोखंडे सर आणि आसेफ अली खान यांच्या मार्गदर्शनाखाली इथं सर्व हे शिक्षक जमलेले आहेत। प्रलंबित मागण्या ज्या आहेत आमच्या की शिक्षकांना तीव्र अत्याचार पैसे घेऊन करायला त्याच्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। आणि या आंदोलनामागचा उद्देश असा आहे की जे शिक्षकांना वेटीस धरून अधिकारी किंवा कर्मचारी यानंतर कोणतेही जर मुक्त शिक्षक संघटनेला
शिक्षक संघटनेने आर्थिक व्यवहार केला आणि त्यांच्यासोबत काही आर्थिक व्यवहारासंबंधित त्यांचे काही फायले थांबवले तर यानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यानंतर मुक्त शिक्षक संघटना तीव्र आंदोलन छेडेल.